स्थानिक राजापेठ येथील भाजपा जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी अनिल बोंडे तर प्रमुख अतिथी राजेश वानखेडे, चंदू यावलकर, जिल्हा प्रभारी अविनाश देव, महापौर श्रीचंद तेजवाणी, विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी, माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, प्रशांत देशपांडे, निवेदिता चौधरी, अमरावती भाजपा शहराध्यक्ष नितीन धांडे, मीना पाठक यांची उपस्थिती होती. विदर्भात त्या काळात भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुणभाऊ अडसड यांनी पक्ष उभा केला. त्यांच्यामुळे आज वैभवाचे दिवस पाहायला मिळत आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रतापदादा अडसड यांच्यावर भाजपा जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी टाकली ते समर्थपणे पार पाडणार असल्याचे मत अनिल बोंडे यांनी व्यक्त केले. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला काबीज करायच्या आहे. त्यासाठी प्रतापदादा अडसड यांचे नेतृत्व मोठे ठरणार असल्याचे माजी भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख म्हणाले. यावेळी निवेदिता चौधरी, राजेश वानखेडे, आमदार चंदू यावलीकर, जिल्हा प्रभारी अविनाश देव, विदर्भ संयोजक दिनेश सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त करून नवनियुक्त भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रतापदादा अडसड यांना शुभेच्छा दिल्या. भाजपात सर्वात प्रथम राष्ट्र, समाज, नंतर आपण आहोत. भाजप पक्ष हा कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमामुळे उभा आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाची कामे करावी, त्यांच्या अडचणी आपणापर्यंत आणाव्यात, ती सोडविण्याचे काम आपले आहे. आपण भाजपा कार्यकर्त्यांना पाठबळ देणार असल्याचे यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आमदार प्रतापदादा अडसड यांनी आपले मत मांडले. यावेळी जिल्ह्यातील मंडळ अध्यक्ष, शक्तीप्रमुख, बूथ प्रमुख, नगराध्यक्ष तसेच नगरसेवक, भाजपाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. संचालन भाजपा जिल्हा सरचिटणीस सुमित पवार तर आभार शंतनू देशमुख यांनी मानले. ढोल ताशाच्या गजरात आमदार प्रतापदादा अडसड यांचे स्वागत करण्यात आले, तर जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्यात. आज माझ्याकडे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची जबाबदारी आली. मी आपल्या सगळ्यांना विश्वास देतो की आपल्या सर्व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनात, त्यांच्या अनुभवाचा उपयोग घेऊन, सातत्याने त्यांचं मार्गदर्शन घेऊन व आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं निश्चितपणे आपल्या जिल्ह्याचं चांगलं काम उभं करण्याचा मी 100% प्रयत्न करीन. आणि यामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रभावीपणे सहकार्य असल्याशिवाय हे होऊ शकणार नाही. कारण खाली जोपर्यंत बूथ पासून काम होत नाही तोपर्यंत संघटना उभी राहत नाही. आणि यामध्ये प्रत्येकाचं श्रेय असते. वरच्या स्तरावर जरी म्हणजे आपण प्रत्येक वेळी पाहतो की तालुका स्तरावर तालुकाध्यक्षाला मान सन्मान मिळतो, जिल्हाध्यक्ष आहे, मग प्रदेशापर्यंत जाताना प्रदेशातले जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी, अशा सगळ्या गोष्टी असतात. पण त्याच्या मागे ताकद असते आपल्या पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी उभं असणाऱ्या कार्यकर्त्यांची. त्यांनी काम केल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मागच्या काळात सर्व अध्यक्षांनी, आता सध्याच आपले अध्यक्ष रविराज होते, त्यांनी सुद्धा सातत्याने संपर्कात राहून सगळ्या गोष्टी धरून घेऊन आपल्या जिल्ह्याला 5व्या नंबरवर, महाराष्ट्रातल्या 80 जिल्ह्यात 5व्या नंबरवर आणलं. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि याच पद्धतीनं आपलं सगळ्यांचं सहकार्य लाभून जास्तीत जास्त पुढे आपल्याला 80 जिल्ह्यामध्ये कसं जाता येईल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करेल असा विश्वासही देतो.